आज आपण आपल्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये बनवला आहे दिल्ली स्पेशल परफेक्ट असा राजमा चावल। आपण आपल्या आहारात राजमाचा समावेश आज प्रोटीनचा मेन स्रोत म्हणून केलाच पाहिजे। त्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवते। नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। राजमा बनवण्यासाठी असा मी 1 पाव राजमा घेतला आहे। तो आपल्याला रात्रीच भिजवून ठेवायचा आहे। राजमा जरासा कडक असतो किंवा जाड असतो, त्यामुळे आपल्याला भिजवायला वेळ लागतो। हे बघा 2 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे। आता आपल्याला त्यात भरपूर पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवायचा आहे। हे बघा रात्रभर भिजून झाला आहे। जवळपास आपला राजमा छान नरम झाला आहे। राजमा हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। त्याचबरोबर विटॅमिन डी, विटॅमिन B12 आणि असे अनेक विटॅमिन्स यात आहे, जे विटॅमिन्स तेलात विरघळतात। उदाहरणार्थ A, D, B12 असे यात आढळतात। त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनचा हा उत्तम स्रोत आहे। तर राजमाचे आपण कुकरला लावला आहे शिजायला। आता आपण ग्रेव्हीसाठी तयारी करू। 2 मोठे मीडियम कांदे, 2 मीडियम टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे। त्याचबरोबर आपण मसाल्यांमध्ये वापरणार आहोत तेजपान, गरम मसाला पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ। आता सर्वप्रथम आपण ग्रेव्हीसाठी तयारी करून घेऊ। ग्रेव्हीमध्ये आपण आता अद्रक भाजून घेतला आहे। आता आपण त्यात कांदा टाकून भाजून घेणार आहे ब्राऊन होईपर्यंत। त्याचबरोबर लसूण पण भाजणार आहे। मीठ टाकले मी अर्धा चमचा। आपण राजमा उकडण्यासाठी पण मीठ टाकलं आहे, त्यामुळे यात मीठ कमी टाकायचं। कांद्याबरोबर कांदा भाजून झाला की त्यात आपण टोमॅटो टाकला आहे। हे बघा टोमॅटो पण छान भाजला आहे, तो थंड करून घेतला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता थोडीशी जाडसर अशी पेस्ट करून घेऊ। हे बघा अशी पेस्ट करून घेतली आहे। आता आपण राजमाच्या 5 शिट्ट्या मीडियम गॅसवरती काढून घेतल्या आहे। हे बघा आता कुकरही थंड झाला आहे। राजमा शिजला का बघू। हे बघा एकदम नरम शिजला आहे, एकदम छान शिजला आहे। आता आपण ग्रेव्हीसाठी आणि भाजीची तयारी करूया। तेजपान टाकलं आहे, ते छान तळून घेतलं आहे। आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे ती छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ। हे बघा छान शिजली आहे, तेल पण सुटलं आहे। आता आपण सुके मसाले ॲड करून घेऊ। सर्वप्रथम आपण टाकूया 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद। आता हे पण छान शिजवून घेऊ। आपण सुके मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहोत, 2-3 चमचे। हे बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे। पाणी पण मी जे मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट केली आहे तेच धुवून यात टाकलेलं आहे। त्याला छान शिजवून घेऊ आणि परत तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे। छान रंग आला आहे। आता आपण शिजलेला राजमा ॲड केला आहे। आता याला मिक्स करून घेऊ। हे बघा छान रंग आला आहे, उकळी येऊ दिली आहे। पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेतलं आहे। हे बघा छान उकळी आली आहे। कोथिंबीर टाकून आपण पुन्हा थोडी उकळी आणून घेऊ। कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे। असा हा राजमा मसाला तुम्ही आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे। आता परत ही कोथिंबीर हलवून घेतली आहे। परत मी आता याला 5 ते 7 मिनटं असे छान रंग येईपर्यंत मंद आचेवरती शिजू देणार आहे। राजमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात। आपल्या केसांसाठी, आपल्या त्वचेसाठी खूप छान आहे राजमा। त्याचबरोबर आपल्याला आता भात बनवायचा आहे। तर मी हे इंद्रायणी तांदूळ माझ्या घरचे घेतलेले आहे। साधारण 1 पावचा मी भात बनवणार आहे। हे छान असे 6 महिन्यापूर्वीचे तांदूळ आहेत। मी आता ते छान 2 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे आणि साधारण 1 बोट पाणीवरती येईपर्यंत मी पाणी टाकणार आहे। बरेच जण कंप्लेंट करतात की आमच्या इंद्रायणीचा भात चिकट होतो, पण हे बघा माझ्या पद्धतीने तुम्ही शिजवून बघा। मी यात टाकला आहे अर्धा चमचा मीठ। हे बघा गॅसवर ठेवला आहे। आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की याच्यावर झाकण ठेवायचं। असं मी थोडंसं उघडं झाकण ठेवते
आणि नंतर थोडं पाणी आटलं की मग त्यात मी पूर्ण झाकण ठेवते. हे बघा, थोडासा अजून कच्चा आहे, तर आपण याला झाकण ठेवून घेऊ. असा एकदम माझा हा मोकळा मोकळा भात शिजतो. हे बघा, आपलं हे राजमा चावल बनवून रेडी आहे. राजमा मसाला पण छान झाला आहे आणि आपला भात पण छान मोकळा मोकळा शिजला आहे. हे बघा, कोणी म्हणेल का हा इंद्रायणीचा तांदळाचा भात आहे म्हणून. खूप सुंदर शिजला आहे. आणि असा राजमा चावल तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि मला नक्कीच सांगा तुमचा कसा बनला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल तुम्हाला सुरुवातीलाच नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघता येतील. हे बघा, राजमा आणि चावल एकदम परफेक्ट दिसतो आहे. असा हा आपला दिल्ली स्पेशल राजमा चावल रेडी आहे.